मुलांक 9 म्हणजे काय, तर त्यांची जन्मतारीख आहे 9, 18 आणि 27. ठीक आहे. तर 9 नंबरला मंगळ ग्रह लीड करतो. मंगळ ग्रह म्हटले की तापट, तो लाल आहे. बघितलंच तर ग्रहाच्या जे चक्रावृत्ती बघितलं तो लाल आहे, तापट आहे. ही लोक ना चिडकी असतात थोडीशी, पण म्हणजे म्हणतात ना नारळ कसा असतो, फणस कसा असतो, वरून काटेरी आणि आतून अगदी छान गोड घर, तसे 9 नंबर लोक असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ सलमान खान पण मुलांक 9चा आहे. तर तू बघितलंस तर स्वभाव कसा तापट पण आहे आणि बिईंग ह्युमन एनजीओ पण चालतं. हे समाजकार्य पण खूप छान प्रकारे करतात. 9 नंबरला तू एक सैन्य दलातली व्यक्ती कशी असते तशी जरी इमॅजिन केलंस तरी चालेल. ते स्ट्रेट फॉरवर्ड असतात. त्यांना आपलं म्हणणं मांडायची ताकद त्यांच्याकडे असते. जर मी म्हणतोय तर मी म्हणतोय. पण पूर्वीच्या काळी आहे ना मंगळ जे आहे म्हणजे मुलगी मांगलिक नसावी, लग्नाच्या बाबतीत पण, किंवा मंगळ ग्रहाला असे खूप हे करून ठेवलं होतं की मंगळ नको बाबा, या व्यक्तीला मंगळ नको. तसंच न्यूमरोलॉजीमध्ये 9 नंबर जो आहे ना तो तसंच काम करतो. पण मी म्हणेन की ज्यांच्या ह्याच्यामध्ये मंगळ स्ट्रॉंग आहे ना ती व्यक्ती काय बरं म्हणतात स्वतःच्या पायावर उभा राहणारी, स्वतःचं मत ठाम मांडणारी अशी असते. सो आजकालचे जे कलयुग चालू आहे ह्याच्यामध्ये मंगळ असलेली व्यक्ती चांगली, मग ते पत्रिकेतलं असू दे नाहीतर म्हणजे न्यूमरोलॉजीमध्ये मंगळ स्ट्रॉंग असू दे. कारण की आता झालेलं आहे की दोन्हीकडनं वर्किंग पाहिजे, मग कुठं संसार व्यवस्थित चालतो. हो बरोबर आहे. सो ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांनी शक्यतो आर्मी, पोलीस दल अशा करिअर ह्याच्यामध्ये जर ट्राय केलं तर त्यांना चांगलं सक्सेस भेटेल. किंवा त्यांची इच्छा पण असते बरं का की आपण असं काहीतरी काम करावं, किंवा NGO जर चालवले तरी सुद्धा ते सक्सेस होतात.